दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी आनंद सोहळा हा वीरांगना मंचातर्फे कार्यक्रम महिलांसाठी केला होता। त्यामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले होते। केश सौंदर्य स्पर्धा असो, मराठमोळा फॅशन शो ही जी कन्सेप्ट होती त्यावरती अनेक बायकांनी सहभाग घेतला। त्यानंतर होम मिनिस्टर हा सगळ्या महिलांचा आवडीचा खूप विषय असतो। त्याच्यामध्ये विविध स्पर्धा आम्ही घेतल्या। हिल स्टेशन स्पर्धा असो, फुगे फोडण्याची स्पर्धा असो, त्यानंतर बौद्धिक चाचणी घेतली, टीम गेम घेतले, असे विविध गेम घेऊन या स्पर्धेचं आपण आयोजन केलं होतं। बायकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि तुम्हाला सांगायला आवडेल, तरुण महिलांपेक्षा सिनियर सिटीजन महिलांचा प्रतिसाद जास्त प्रमाणात होता आणि फायनलिस्टमध्ये ज्या 10 बायका आल्या त्या 10 बायकांमध्ये सिनियर सिटीजन बायकांची जी पर्सेंटेज होतो 60% सिनियर सिटीजन महिला होत्या। त्यामुळे आम्हाला जास्त आनंद झाला की याच्यामध्ये आपल्या काकी आजी यांनीही भाग घेतलेला आहे आणि आजचा कार्यक्रम अत्यंत सुंदर झाला। बक्षिसांची उधळण होती। अजिता क्रिएशन यांच्यातर्फे पैठणी याचं दिलेलं होतं। त्याच्यात डॉक्टर सुनीता जैन यांच्या सुनीताज सलून याच्यातर्फे काही बक्षिसं वाटप करण्यात आली होती। ओव्हरऑल हा कार्यक्रम सर्वांनी खूप एन्जॉय केला आणि असाच हा कार्यक्रम प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या विभागात होणार आहे। ते जास्तीत जास्त महिलांनी वीरांगना मंचसोबत जॉईंट व्हा, तुम्ही सभासद व्हा आणि इव्हन सभासद 10 सभासद ज्या महिलेने केले होते, कोल्हे मॅडम म्हणून ज्या होत्या, त्यांना देखील विशेष बक्षीस देऊन आम्ही सन्मानित करण्यात आलेलं आहे। आपल्या कार्यक्रमाच्या मुख्य ज्या चीफ गेस्ट म्हणून आल्या होत्या त्या वीरांगना मंचच्या ज्या अगदी म्हणतात ना नेहमी सोबत असणाऱ्या आशाताई खाडे, तनुजा शहा मॅडम या होत्या। गीतांजली माने मॅडम ह्या ज्या नारी फाउंडेशनच्या मुख्य आहेत, त्यांनी देखील या कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेतला। रॉनी डिसोजा सर, जॅकलिन मॅडम त्यांच्या ज्या सौभाग्यवती या सगळ्यांचा या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग होता। त्यानंतर जुई खाडे, बिजिन सर या सगळ्यांनी एकत्र कार्यक्रम कसा व्यवस्थित झाला पाहिजे याची विशेष दक्षता घेतली आणि भरपूर बक्षिसं सगळ्या महिलांना मिळालेली आहे। असा कार्यक्रम वारंवार सगळ्या ठिकाणी व्हावा। वीरांगना मंचला पुन्हा एकदा माझ्याकडून शुभेच्छा आणि अँकरिंगची संधी मला दुसऱ्यांदा वीरांगना मंचमुळे इथे मिळाली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। थँक्यू सो मच। माझं नाव डॉक्टर तन्वी, मी सुनीता सलूनमधून इथे आली होती। फर्स्ट टाईमच होता माझा हा जेव्हा मी हा प्रोग्राम अटेंड केला आणि मला खूप छान वाटलं। फिमेल्सचा जो उत्साह बघून पण खूप छान वाटलं। बायकांनी ज्या प्रकारे कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट केलं, तयार होऊन आल्या होत्या, एक एक गोष्ट इतकी सुंदर केली होती। मग आणि सगळ्यात मेन म्हणजे इथे काही चीटिंग नसतं, पार्शलिटी नसतं, म्हणून ते पण बघून खूप छान वाटलं। विनर्स वर ॲक्च्युली ट्रूली डिझर्विंग आणि सुनीता सलॉन टीम, सुनीता मॅम आणि माझ्याकडनं सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स आणि वीरांगनांना ऑल द बेस्ट। थँक्यू सो मच मॅम। वीरांगणाचा प्रोग्राम तर खरंच खूपच छान झाला। वीरांगणाचा प्रोग्राम तर खरंच खूपच छान झाला। याच्यामध्ये अगदी छोट्या वयाच्या महिलांपासून ते फार अगदी वयस्कर महिलांपर्यंत ह्या प्लॅटफॉर्म त्या महिलांना मिळाला। खूप एन्जॉय केलं त्यांनी। ज्यांना बक्षीस मिळाले त्यांना आम्हाला बघून खूप आनंद झाला आणि मेन म्हणजे वीरांगणा हा आहे ना महिलांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे की त्याच्यामुळे बाहेर ज्या महिला, घरात ज्या महिला आहेत त्या बाहेरून इथे आपला परफॉर्म सादर करतील किंवा बाहेर पडून आपलं कला सादर करतील। धन्यवाद। नमस्ते, माझं नाव भाग्यश्री ढाकणे। हे माझी पहिली वेळ होती की मी कुठल्या प्रोग्राममध्ये भाग घेतला म्हणून, पण मला असं वाटतं की मी फर्स्ट टाईम भाग घेतला आणि माझ्या भाग घेण्याचं चीज झालं, कारण मी फार एन्जॉय केला, हा प्रोग्राम पण एन्जॉय केला आणि ॲक्च्युली आपल्यामध्ये काय कमी आहे किंवा आपण अजून काय करू शकतो, आपल्यामध्ये अजून काय डेव्हलप करू शकतो हे मी इथे शिकली आणि मीच काय मी सगळ्या फ्रेंड सर्कलला सुद्धा इथे घेऊन येते, फार एन्जॉय केला। मॅडम, आजचा वीरांगणा जो प्रोग्राम होता तो खूप अतिशय सुंदर होता। ॲक्च्युली काही शब्द नाही आहेत, कारण आज महिलाच्या प्रत्येक महिलेवरती एक चेहरा त्यांचा सगळ्यांचा हसरा दिसला। सगळ्या खेळकर वृत्तीने खेळत होत्या आणि असं वाटत होतं की एक कुटुंब एकत्र आलेलं आहे। तर मी प्रत्येक महिलेला सांगेल की वीरांगणा जॉईन करा, जेणेकरून तुमचा उत्साह अजून वाढेल आणि तुम्ही बाहेर पडाल आणि तुम्हाला एक उद्योजक बनाल। वीरांगणाचा कार्यक्रम हा खूपच छान झाला आणि आम्ही एवढं एन्जॉय मजा केली, खूपच छान, मला खूप आवडला हा। आणि बऱ्याच महिला आल्या होत्या आणि गिफ्ट वगैरे सगळ्यांचे म्हणजे सगळे आनंदाने खुश होऊन गेल्यात, सगळ्यांनाच गिफ्ट मिळाले।
आजचा जो प्रोग्राम होता तो अतिशय सुंदर आणि एन्जॉयफुल होता. म्हणजे इथे आलेल्या प्रत्येक महिला खूप जास्तीत जास्त याच्याने एन्जॉय करू शकतात. बऱ्याच अशा महिला आहेत की त्या घरीही असतात, पण घरी असून त्यांच्यामध्ये काय कला आहे ती ते घरी दाखवू शकत नाही. पण आजच्या या प्रोग्राममध्ये प्रत्येक महिलामध्ये जी कला आहे ती या प्रोग्राममध्ये दिसण्यात आली. आणि जेणेकरून मला एवढंच सांगायचं आहे की ज्याही महिला घरी असतील त्या प्रत्येक महिलांनी जास्तीत जास्त सहभागी व्हाल, तर त्यांना त्यांच्या कलांचा वावगुण वीरांगणा या ठिकाणी नक्कीच मिळेल. धन्यवाद.